तर बारामतीत झालेल्या मान्सूनपूर्व पावसासोबतच गारपिटीमुळे फळबागांचं नुकसान झालं। गारपिटीनं शेतीला झोडपलंय। शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई करण्याची मागणी शेतकरी करतायत। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या नुकसानीची पाहणी केली। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। खरं तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या शेतकऱ्यांच्या बांधावरती येऊन पाहणी करत आहे। बारामती तालुक्यातील जे ग्रामीण भागातील काराटी हे गाव आहे, या काराटी गावातील जे वसंतराव जाधव आहेत त्यांच्या ह्या शेतकऱ्याचे 1 एकर केळी पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे शेतकरी आहेत ते मोठे नुकसान झाले। वहिनी काय आदेश दिलेत नक्की मोठं नुकसान झाले? वादळ आल्यामुळे हे सगळी पिकाला आलेली अगदी म्हणजे मालावर आलेली सगळी केळी आपण सगळेजण बघतोय की कशी नुकसान झालेलं आहे। सरकारी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते त्याप्रमाणे त्यांनी सगळे पंचनामे केलेले आहेत आणि पुढच्या गोष्टी आपण करतच आहोत। आत्ताच ही घटना घडलेली आहे आणि इतकं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आणि अल निनोचा धोका हा माहिती होताच, असं काहीतरी अजून घडणार आहे असं, त्याच्यामुळे याच्यावरती विचार करत आहे सरकार आणि विचार जेव्हा होईल तर त्याच्यामध्ये नक्कीच सकारात्मक शेतकऱ्यांच्या दृष्टीने होणार आहे एवढं मला वाटतं। सुनेत्रा पवार यांनी पाहणी केलेली आहे। त्वरित पंचनामा करून जे शेतकऱ्यांना आहे ती मदत करण्याचं आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेलं पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पीस, मी दीपक कापरे, टीव्ही मराठी, बारामती।